मूक नायकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। आज आपण पाहणार आहोत एक विशेष बातमी। अर्णावती प्रकल्पाला 1981 रोजी सुरुवात झाली आणि 82-83 मध्ये या अर्णावती प्रकल्पाच्या वसाहतीचे म्हणजेच कॉलनीचे बांधकाम पूर्ण झाले आणि हळूहळू या वसाहतीमध्ये राहण्यासाठी अधिकारी कर्मचारी येऊ लागले। अनेक वर्ष या अर्णावती प्रकल्पाचे काम सुरू झाले आणि पाहता पाहता अनेक कर्मचारी अधिकारी यातून सेवानिवृत्त झाले, तर काही कर्मचारी अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा झाल्या आणि काही कर्मचारी दिग्रसला स्थायिक झाले। परंतु या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलांना या ठिकाणचे बालपण आठवू लागले आणि या ठिकाणची जी जागा आहे या बालमित्रांना हाक देऊ लागली आणि जुन्या आठवणी या ठिकाणी जगण्यासाठी हाक देत होत्या। तर बघता बघता असेच 40 वर्ष उलटून गेले आणि गणेश जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला आणि तब्बल 40 वर्षानंतर या सगळ्या बालमित्रांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि पाहता पाहता गणेश जयस्वाल यांनी 4 मित्रांना जोडले। तसेच 40चे 40 झाले, 80 झाले आणि 80चे 150 झाले आणि पाहता पाहता देश विदेशातून जवळपास 135 विद्यार्थी म्हणजे बालमित्र एकत्र आले आणि ह्यांनी एकत्र येऊन या अर्णावती प्रकल्पाच्या एरियामध्ये आपली भ्रमंती सुरू केली। प्रथमतः यांनी सुरुवातीला दिनबाई शाळेला भेट दिली। या दिनबाई शाळेतील नगराळे मॅडम यांच्याशी भेट घेऊन आम्ही या मॅडमकडून इंग्रजी आणि मराठी विषय हा शिकला असे सुद्धा या बालमित्रांनी यावेळी बोलून दाखवले आणि यांनी लगेच इथेच न थांबता अर्णावती प्रकल्पामध्ये एक भ्रमंती केली। या ठिकाणी हे बालमित्र ज्या स्कूल बसने जात होते, ज्या सांस्कृतिक सभागृहामध्ये यांचे सांस्कृतिक कार्यक्रम होत होते, तेथील मैदान, तेथील ठिकाण आणि सद्यस्थितीत उपस्थित असलेले अर्णावती धरण या अनेक ठिकाणी यांनी भेटी दिल्या आणि त्या दरम्यान यांनी आपल्या बालपणीच्या जुन्या आठवणी एक ताज्या करून घेतल्या। इथंच हे बालमित्र न थांबता त्यांनी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केले। या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये या बालमित्रांनी अनेक वेगवेगळी गाणे, वेगवेगळ्या गाण्यावर डान्स सुद्धा केले आणि या सांस्कृतिक कार्यक्रमाचे एक विशेष आकर्षण म्हणजे दिग्रसचे सुप्रसिद्ध डान्सर कोरिओग्राफर आनंद बारहाटे यांनी अनेक गाण्यावर आपला डान्स करून या सर्व बालमित्रांचे अक्षरशः मन जिंकून घेतले आणि मंत्रमुग्ध केले। आनंद बारहाटे यांनी कहो ना प्यार है, ये मेरे दिल तू गाय जा अशा विविध गाण्यावर गाणे गायले आणि सर्व या बालमित्रांचे मन जिंकून घेतले आणि त्यांना मंत्रमुग्ध केले। अशाच पद्धतीने सर्व बालमित्रांनी आपापली कलागुण दाखवत वेगवेगळे गाणे गायले। गेट टुगेदर आणि मित्रांची भेट म्हणजे औषधापेक्षा कमी नाही असे सुद्धा यावेळी या सर्व मित्रांनी या आयोजनकर्ते म्हणजेच गणेश जयस्वाल यांना आभार व्यक्त केले। गणेश जयस्वाल, संदीप वानखडे, सागर फाळके, प्रवीण खंदारे यांचे सर्व 135 बालमित्रांनी अगदी मन भरून आभार मानले आणि धन्यवाद केले, कारण गेट टुगेदर हे जवळपास 40 वर्षानंतर या बालमित्रांना, या अर्णावतीकरांना आपल्या लहानपणीच्या आठवणी जगण्याची एक संधी दिली आणि या अर्णावतीमध्ये पुन्हा येण्याची संधी उपलब्ध करून दिली। याबद्दल गणेश जयस्वालचे विशेष या ठिकाणी या सर्व बालमित्रांनी आभार मानले। तर चला जाऊयात या अर्णावतीकरांच्या बालमित्रातील त्या आठवणीमध्ये। आम्ही अर्णावतीकर जेवढेही आलो, जुने नवे, ज्युनियर सिनियर, मोठे छोटे जे काही असते, आज कुणाचा काही भेदभाव नाही, सगळे एकच कोणी ऑफिसर बनला असेल तरी तो एकच रांगेत आहे, कोणी चपरासी बनला असेल तरी तो एकच रांगेत आहे। ना एज मॅटर आहे, ना वय मॅटर आहे, दोन्ही एकच आहे, ना पद मॅटर आहे। मॅटर काय आहे? आपला एकत्रपणा हा मॅटर। आणि आज आपण चला मग इथं उभं राहा।
भेटून खूप आनंद झाला. गाड्या चालू कर चालू कर शांत भेटलो. खूप आनंद झाला आणि नेक्स्ट टाइम पेक्षा मोठं आयोजन आपण करू. फॅमिली पूर्ण फॅमिली ठीक आहे. व्हेरी गुड. चला धन्यवाद. एवढं त्या गांडीवर अगद येईल तर जाय तिथं पीछे कभी ले ले उसमें वीडियो में ये ले ले पीछे का जाती काढायला मग हाँ मस्त आ जाता है ए गल्ला काढू भाऊ संदीप इकडे काढ वंदे मातरम. हात वर करू करा. झालं का? एवढं त्या गांडीवर अगद येईल तर जाय तिथं पीछे कभी ले ले उसमें वीडियो में ये ले ले पीछे का जाती काढायला मग भारत माता की जय. वंदे मातरम. हात वर करू करा. झालं का? रिक्वेस्ट आम्ही अरुणावती प्रकल्प येथे राहायचो आणि आमचं शिक्षण पूर्ण दिनबाई शाळेमध्ये झालं. या शाळेमुळेच आम्ही घडलो. आमचे जेवढे सगळे सवंगडी आहेत, आमच्या अरुणावती येथे राहणारे सगळे सवंगडी आहेत, ते सर्व एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सर्व एक गेट टुगेदर ठरवायचं आणि सर्व जुन्या आठवणी आपल्याला परत जागृत करायच्या. त्यामुळे गेट टुगेदरचा एक असं आहे की एक इलाज आहे की असं तुमचं आयुष्य परत वाढते. तुमच्या जुन्या आठवणी आल्यानंतर तुम्हाला अजून उजाळा मिळते की प्रत्येक व्यक्ती कुठे आहे, काय आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आहे का, कोणाला सॉल्व्ह करता येईल का, कोणाला मदत करता येईल का. त्याच्यामुळे आम्ही सगळे गेट टुगेदर ठरवलं आणि त्यावरून आम्ही शाळेमध्ये व्हिजिट दिली. आता आम्ही कॉलनीमध्ये व्हिजिट आणि डॅमला व्हिजिट करणार आहे. अशाच प्रकारचा आम्ही कार्यक्रम पुढे पण चालू ठेवणार आणि जे जुने मित्र आहेत त्यांना भेटी घेणार, दिग्रसमधल्या मित्रांना भेटी घेणार. नमस्कार, मी अमित देऊळकर. मी अरुणावती प्रकल्प दिग्रस येथे माझा जन्म तिथे झाला. काही वर्षापर्यंत म्हणजे इथून 15 वर्षा आधीपर्यंत मी इथे राहत होतो आणि इथे आमचे सगळे अरुणावतीकर आहेत. आम्ही अरुणावतीकर ते दिनबाई शाळेत शिकलो सगळेजण. इथे जवळपास 15 ते 17 बॅचेस एकत्र आहे. म्हणजे मी माझ्या जन्मापासून मला खेळवलेले लोक इथे आहे. दिनबाईत आम्ही वेगवेगळ्या क्लासमध्ये होतो. मी ज्या क्लासरूममध्ये आज गेलो तिथे 10 वर्ष आधी गेलेले माझे बंधू पण होते आणि मी पण होतो. खूप चांगलं वाटलं पुन्हा एकदा इथे दिनबाईत आल्यानंतर आणि पुन्हा सर्व अरुणावतीकर एकत्र आल्यानंतर. सगळ्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. सगळेजण पुन्हा बालपणात गेले. कंचांपासून तर आंब्याच्या कोईपर्यंत सगळ्यांच्या आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद. थँक्यू. तुझको कोई होश होश उस पर जो मन का जोश जोश नहीं तेरा कोई दोष दोष मदोष है तू हर वक्त वक्त तू चीज बड़ी है मस्त मस्त तू चीज बड़ी है मस्त तू चीज बड़ी है मस्त मस्त तू चीज कहो ना प्यार है
जैसा यार कहाँ ऐसा याराना, तेरे जैसा यार कहाँ ऐसा यार। याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना, तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना। पल का जीना तो है जाना, तोहफा क्या लेके जाइए ये बताना। खाली हाथ आए थे तुम, खाली हाथ जाएंगे, बस प्यार के तुम थे बोल चिल्लाएंगे। तो हंस क्योंकि दुनिया को है हंसाना, है मेरे दिल को जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.